सामना सुरू होतोय. सलामीची जोडी मैदानामध्ये आपल्याला पहा मिळतोय. किशोर मडवी आणि महेश मडवी गेली कित्येक वर्ष सलामीला येत असताना दोन्ही खेळाडू पायलेत लेफ्टी रायटी हे दोन खेळाडू. आणि वाडेगरच्या बाजूने पहिला गोलंदाज कपिल पाटील ला पाचारण केला गेलाय. 5 षटकांचा सामना आहे. तुम्हाला 4 षटक 20 मिनिटांमध्ये फेकायच्यात. लक्षात ठेवा 21वें मिनिट लागलं तर तुमचा एक खेळाडू आतमध्ये येईल सर्कलच्या. मग लक्षात ठेवा तुम्हाला कसं खेळायचंय, काय कसा खेळ करायचा आहे हे तुम्ही अगदी लक्षात ठेवा. सामन्याला सुरुवात होते. सलामीला स्ट्राईकला पाहतोय आपण महेश मडवीला पाहतोय. नॉन स्ट्रायकिंगला किशोर आहेत. चला आमचे डीजे मास्टर कुठे असेल तर संपर्क करा लवकर. आज कॉमेंट्री बॉक्समध्ये आमच्या समवेत असेल आमचे पनवेल समितीचे उपाध्यक्ष योगेशजी मडवी सर यांचा आवाज आपल्याला सातत्याने पाहायला मिळेल. मोठ्या मोठ्या स्पर्धांना लीड करत असताना त्याचबरोबर रायगडचा बुलंद आवाज मच्छिंद्र पाटील सर यांचा आवाज सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल. मराठी, हिंदी आणि इंग्लिश या तिन्ही भाषेवरती प्रभुत्व असणारा त्याचबरोबर आमचे सोनू वांगर सर ज्यांच्या खांद्यावरती या स्पर्धेची जबाबदारी आहे. आणि सामना सुरू होतोय. दोन्ही संघांना विश ऑल द बेस्ट. बोथ द टीम शो द गुड गेम. पहिलाच चेंडू रिलीज करत असताना सकाळचे ठीक 10:15 होतात. जगदीश दुधकर आपल्याला विनंती आहे लक्षात ठेवा 20 मिनिटाचाच वेळ दिला जाईल 4 षटकं फेकण्यासाठी. टाइम अलर्ट करा तुम्ही. ओके चला गेम इज ऑन. पहिला बॉल. कपिल पाटील सज्ज आहेत आजच्या शेवटच्या फुल एम फायनल डे मध्ये पहिला चेंडू फेकण्यासाठी. लेट्स प्ले. पहिलाच बॉल ऑन साइडला नो बॉलचा इशारा केला गेलाय. अतुल पाटील आल्या चेंडूवरती तोपर्यंत एक धाव. यस ओ स्टेपिंग केलंय पंच राकेश कुंभार. अत्यंत चांगलं लक्ष होतं. पहिला चेंडू नो फेकला गेलाय. 1+1 2 धावा आणि पुढचा बॉल फ्री हिट. सिद्धूच्या कपिलच्या बाबतीत बोलायचं झालं तर पहिला चेंडू कधी तो नो फेकत नाही. या बऱ्याच वर्षानंतर असं चित्र पाहायला मिळालं. आम्ही फार जवळून पाहायला गेली कित्येक वर्ष गोलंदाजी करत असताना फिरकीचं माहेरघर आहे हे वाडेगर संघ. आपल्याला सातत्याने वाडेगर संघ पाहा मिळतो मोठ्या मोठ्या स्पर्धेमध्ये. फ्री हिटचा बॉल. फटका चांगला आहे. कॅचचा कॉल आहे मात्र फिल्डर नाही आहे. चेंडू चाललाय आता बाउंड्री लाईनच्या जवळ गेलाय आणि तोपर्यंत या 2 धावा. फ्री हिटचा फायदा उठू शकले नाही आहेत. एकूण धावसंख्या 4 पाहायला मिळतो. सकाळच्या आल्हादायक वातावरणामध्ये हवेमध्ये थोडासा गारवा सुद्धा जाणवतो आपल्याला आणि ते जाणवत असताना मैदानावरती पाहतोय कालचा दिवस मोठ्या मोठ्या संघाने गाजवला. खरं तर पहिल्या सामन्यामध्ये धावांची लयलूट करण्यात आली. दहिसरच्या विरोधात कानपोली बाहेर निघून खेळल्यात. पॉइंटच्या वरून उडवला. 2 फिल्डर धावतात म्हणजे तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या जातील. धावसंख्या 6 धावा आपल्याला पाहा मिळतात. पॉवर प्लेचे पहिलं षटक 5 षटकांचा सामना. धावसंख्या तुम्हाला कंपल्सरी चेस करायची आहे. प्रत्येक टीमला वेळेवरती येऊन खेळणं फार गरजेचं राहील. फटका चांगला आहे. खराब फिल्डिंग. चेंडू चाललाय. कव्हर ड्राइव्ह पाहायला मिळतो. या डावकुरी हाताचा फलंदाज किशोर मडवीच्या बॅटमधून पहिला दर्जेदार चौकार. पडल्यानंतर बाहेरच्या दिशेला निघून जातोय. वळलाय चेंडू. कपिल पाटील
पॉवर प्लेचं पहिलं षटक. लिडिंग एज आहे, चेंडू पाठीमागे चाललाय, एक धाव घेण्याचा प्रयत्न होता मात्र नकार दिला जातोय. त्यांना सुद्धा माहिती होतं की आता ते अगदी फिल्डर जवळ आहे. मागच्या 2 चेंडू एकही धाव नाहीये. चौकारानंतर थोडासा कमबॅक करत असताना कपिल पाटीलला पाहतोय आपण. बॅकफुटला जाऊन पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न, चांगली गोलंदाजी. मागचे 3 चेंडू डाट आल्यात. अगोदरच्या चेंडूवरती हल्ला केलाय, दुहेरी दाबा, त्यानंतर चौकार आला आणि त्यानंतर लागोपाठ 3 चेंडू डाट फेकले गेल्या. ती खासियत आहे, ही स्टाईल आहे त्या टीम वाडेकर संघाची. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. धावा आहेत स्कोरबोर्डवरती बिनबाद 10 धावा. महेश मडवी एक या धावसंख्येवरती खेळतोय. दुसरीकडे किशोर मडवीला पाहतोय, ज्याच्या बॅटमधून एक चौकार आला. अगदी 8 या धावसंख्येवरती खेळत असताना तो सुद्धा आपल्याला पाहायला मिळतोय. ओव्हर नंबर 2 मध्ये पाहतोय आपण प्रणित पाटील, हा सुद्धा एक फिरकी गोलंदाज आहे. आणि फिरकी खेळत असताना मोठ्या मोठ्या संघाचे खेळाडू त्यामध्ये त्यांना गिरकी घ्यावी लागते, कारण फिरकी खेळणं फार अवघड असतं. गोलंदाज किती फास्टेस्ट असू द्या तुम्ही खेळू शकता, मात्र जेव्हा फिरकी येते ना तेव्हा निश्चित फलंदाजी करणाऱ्या टीमची सुद्धा बंबेरी उरत असताना आपण बऱ्याच वेळा पाहिलं गेलं या टीमला. कारण कधी चेंडू बाहेरच्या दिशेला निघतात, कधी वळतात, आउटसाइड ऑफ स्टंप, लेग स्टंप. खेळणं थोडंसं द्विधा मनस्थितीत असतात हे खेळाडू. आणि आता प्रणित पाटील आलाय गोलंदाजी मार्कवरती MIDC एंड कडून. ओव्हर नंबर 2 पॉवर प्ले. चला लक्ष ठेवा वेळेवरती आपण. पहिलाच बॉल या ठिकाणी हलक्या हाताने सेअर केलाय. सिली मिड ऑफला फिल्डर होते, वैदिक होते त्या ठिकाणी. धाव घेण्याचा प्रयत्न होता महेशचा, मात्र नकार दिला जातोय. मागचे काही चेंडू डाट आल्यात, त्यामुळे विचार करावा लागेल टीम गावदेवी काकडवड संघाला. मागचे 4 चेंडूवरती एकही धाव नाहीये. पुन्हा एकदा फटका सेफ केल्यात. डीपेक्षा कव्हरला फिल्डर उपस्थित आहेत, एकच धाव मिळेल. हळूवारपणे धाव घेण्याचा प्रयत्न राहिला त्याचा. एक धाव मिळत असताना चांगला अद्यापर्यंत षटक फेकत असताना पहिलाच नो बॉल होता, त्याच्यावरती जास्त काही फायदा उठवता आला नाहीये. त्यामुळे या ओव्हरमध्ये सुद्धा पहिला चेंडू डॉट, त्यानंतर आलेले एकेरी धाव. लेफ्टी राईटी आहे, त्यामुळे क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल करत असताना. चला जास्त वेळ नको प्लीज प्रणित, लक्षात ठेवा आपण. फटका चांगला आहे, जोरदार जोकस फिल्डर होते सिद्धू पाटील, त्याच्या आवाक्याच्या बाहेर पहिला ब्लास्ट, पहिला सिक्सर. हॅलो डीजे मास्टर कुठे असेल तर लवकर संपर्क करा. डीजे मास्टर षटकार आलाय. चला मॅच बॉल आलाय का? पहिला षटकार पहा मिळतो आपल्याला फलंदाज किशोर मडवीच्या बॅटमधून. हा डावखुऱ्यातचा बॅटर पहा मिळतो, अगदी फुलटॉस होता, त्याच्यावरती प्रहार केला. मनगटी ताकदीचा वापर करत असताना ॲक्शन रिप्लेमध्ये पाहू शकतो आपण कशा प्रकारे हॅमर्ड केलंय, बॉलला ताकद लावली आहे. गेले कित्येक वर्ष या विभागामध्ये पाहतोय चांगला खेळ. याच नव्हे तर रायगड, कल्याण, डोंबिवली परिसरामध्ये जाऊन सुद्धा हा काकडवड संघ चांगली सातत्याने कामगिरी करतोय. सोडून दिला बॉलला. पंच बाहेर चिकून करत असताना जगदीश दूधकर यांना पाहतोय. मेन पंचांच्या भूमिकेमध्ये स्क्वेअर लेगला राकेश कुंभार आहेत, अत्यंत चांगले पंच. परवा दिवशी सुनील भोईर यांना पाहिलं, आज हॅरी यांना पाहणार आहोत आपण, डान्सिंग अंपायर हॅरी. दूरवरून खेळायचं होतं. पुन्हा एकदा बाईट, लागोपाठचे 2 चेंडू वाईट फेकण्यात आले. षटकारानंतर थोडंसं कमबॅक करत असताना, कारण आता धावा झाल्यात त्या
19 धाबा झाल्यात. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना अद्यापपर्यंत 3 चेंडूंचा खेळ झालाय. नऊ धावा दिल्यात कारण एक षटकार आलाय. 2 वाईटच्या स्वरूपामध्ये चेंडू फेकल्यात त्याने. बिग शॉट, बॉल हवेत आहे. डाऊन दी बॉल फिल्डर सिद्धू पाटील जजमेंट करतात. अवाक्याच्या बाहेर, टायमिंग प्रॉपर, ताकदीचा वापर आणि चेंडू करता हवाई सपार. षटकार. किशोर मडवीच्या बॅटमधून येत असताना पाहिले आपण लागोपाठ 2 षटकार आल्यात. गरज होती कारण कधीपासून पाहिलं तर संघ थोडासा एकेरी दुहेरी धाबा डॉट चेंडू. मागचे काही मी सांगितल्याप्रमाणे 4 चेंडू डॉट होते आणि 4 चेंडू डॉट येत असताना मात्र त्यानंतर 2 षटकार. पुन्हा एकदा लेग स्टंप ला पडलाय चेंडू. पाहावं लागेल पंच बाहेरची गुण करत असताना प्रणित पाटील आज थोडासा महागडा ठरलाय. डीजे सागर कुठे असेल तर लवकर संपर्क करा. हो, पुन्हा एकदा पॅडवरती आदललाय. लेग बिफोर LBW प्लम मध्ये पकडलाय. क्रॉस अँगलने खेळायचं होतं मात्र चेंडूने घेतला यष्ट्यांचा भेद आणि पायचीच्या स्वरूपामध्ये गावदेवी काकडवल संघाला पहिला धक्का लागलाय. किशोर मडवीच्या स्वरूपामध्ये ज्याने 20 धावसंख्येचं योगदान आपल्या टीमसाठी दिलं. नऊ चेंडू 20 धावांचा इनिंग त्याने साकारलं. चांगला खेळ चालला होता. 2 षटकार सुद्धा प्रणित पाटीलच्या विरोधात त्याने ठोकले होते. ॲक्शन रिप्लेमध्ये पाहू शकता अगदी कशा प्रकारे मिडल स्टंपला खेळायचं होतं. एकदम प्लममध्ये मिडल होतं आणि पंचांचं बोट मात्र आकाशाकडे जात असताना पाहायला मिळालं आणि त्यानंतर पहिला धक्का लागला या काकडवल संघाला. 26 धावसंख्येवरती दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. धावा टिकटाक आहेत मात्र पहिला खेळाडू बाद झालाय. 1 डाऊनचा खेळाडू पहा मिळतो आपल्याला विकास भोईर. तिसऱ्या क्रमांकावरती येत असताना महेश मडवी अद्यापपर्यंत 2 या धावसंख्येवरती खेळतोय. नॉन स्ट्राईक एनला शेवटचा चेंडू या ओव्हरमध्ये पॉवर प्लेमध्ये पाहतोय आपण. चांगली पॉवर पॅक बॅटिंग झाली होती मात्र त्यानंतर मोठा धक्का लागला या काकडवड टीमला. आज मात्र प्रेक्षकांची प्रचंड गर्दी पाहायला मिळेल तुम्हाला या मैदानावरती कारण आज बक्षीस समारंभ सुद्धा होणार आहे. ओ क्लीन बोल्ड, फलंदाज बाद, दांडी गुल. शेवटच्या 2 चेंडूवरती चांगला कमबॅक राहिलाय टीम वाडेकर संघाचा आणि 2 बाद धावा आहेत त्या धावपळकावरती 26 धावा. चला यावर हे षटक जर पाहिलं थोडंसं लांब लचक पाहायला मिळालं कारण या षटकामध्ये पाहिले 3 चेंडू खराब फेकले वाटच्या स्वरूपामध्ये आणि वाईट येत असताना मात्र त्यानंतर चांगल्या प्रकारे कमबॅक केला. 2 फलंदाजांना लागोपाठ अतुलने प्रणित पाटीलने बाद केलं गेलंय. 16 धावा पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्या, त्या 10 दुसऱ्या ओव्हरमध्ये 16 धावा आल्या. 16 धावा येत असताना 2 महत्त्वपूर्ण विकेट सुद्धा मिळवले. प्रणित पाटीलने चांगली गोलंदाजी पाहिली आपण आणि त्यानंतर आता पॉवर प्ले संपलाय. पुन्हा एकदा तिसरं षटक घेऊन येतो या कपिल पाटील ज्याने पॉवर प्लेचं पहिलं षटक फेकत असताना फक्त 10 धावा खर्च केल्या. एक 9 चेंडू फेकून सुद्धा कमबॅक चांगल्या प्रकारे केला. त्याच गोलंदाजाचा वापर केला जातोय. नेक्स्ट बॅटर मैदानामध्ये पाहा मिळतो आपल्याला रोशन भोईर आलाय. विकास मात्र 0 या धावसंख्येवरती बाद झाला. लागोपाठचे 2 धक्के लागले. आता मात्र सावरावा लागेल टीमला कारण या मैदानामध्ये सातत्याने धावा होतात. काल सुद्धा पाहिला आपण आणि त्या धावांचा पाठलाग सुद्धा होत असताना पाहतोय. तिसरं षटक, पहिलाच बॉल फटका चांगला आहे फिल्डरच्या अव्वाक्याच्या बाहेर. स्लॉक स्वीप केलाय महेश मडवीच्या बॅटमधून. शानदार षटकार.
6 धावा. ॲक्शन रिप्ले पाहू शकता अगदी कशा प्रकारे हा त्याचा पॅटर्न शॉट आहे, फेवरेट आहे. नेहमीच अशा प्रकारे खेळत असतो, कारण अशा प्रकारे खेळणं थोडंसं रिस्की असतो, कारण चेंडू अगदी प्लममध्ये असला तर LBW होण्याची शक्यता असतो. मात्र अशा परिस्थितीला सामोरे जात असताना किशोर महेशच्या बॅटमधून तिच्या बॅटमधून मात्र सिक्सर पाहायला मिळाला. 8 या धावसंख्येवरती खेळतोय. पुन्हा एकदा या बाईस ऑन साईडला, तुला आहेत त्या ठिकाणी एकच धाव मिळेल. एकेरी धाव होत असताना पाहतोय थोडासा डीपमध्ये गेलाय. षटकारानंतर एक धाव पाहायला मिळाली आपल्याला. पहिल्यांदाच रोशन स्ट्राईक वरती. ओ मोठा फटका खेळायचा होता, चेंडू गेलाय निघून, डॉट बॉल आलाय. रोशन भोईरला पाहतोय स्ट्राईक वरती असताना. या दोन संघामध्ये पहिलीच लढत आजच्या या शेवटच्या अंतिम दिवसामध्ये. आज मात्र याच परिसरातील संघ खेळताना तुम्हाला पाहायला मिळतील. पुन्हा एकदा बिग हिट केलाय, बॉल अभेत आहे, डाऊन डी बॉल, फोल्डर आल्यात, कॅचचा कॉल आहे. साधा सोपा झेल या ठिकाणी सुटला जातोय आणि तोपर्यंत धाव मिळाली एकच. योगेश होते आणि एकेरी दाब्याने मात्र धावसंख्येला आकार मिळत असताना 34 या आकड्यावरती संघ जाऊन पोहोचलाय. चांगल्या पद्धतीने सध्याच्या स्थितीला पाहिला तर धावा ठीकठाक आहेत, मात्र शेवटपर्यंत सातत्य टिकवावं लागेल जेणेकरून 60च्या आसपास जाण्याचा त्यांचा प्रयत्न राहील. पुन्हा एकदा लिडिंग एज आहे, बॉल हवेत आहे, फिल्डर दूरवरतीच राहिले आणि 2 धावांचा कॉल येते सुद्धा आहे. 2 धावा पूर्ण करत असताना 36 या आकड्यावरती संघ जाऊन पोहोचलाय. अत्यंत महत्त्वपूर्ण मॅच. पहिल्या दिवसामध्ये चांगलं एक्झिबिशन झालं टीम चिंचवली संघाचं. दुसऱ्या दिवसामध्ये वाईल्ड कार्ड एंट्री मिळत असताना खोणी सी संघाने क्वालिफाय झाला आणि काल सकाळी त्यांची लढत झाली, त्यामध्ये खोणी संघाला परास्त व्हावं लागला आणि फायनलमध्ये संघ पोहोचलाय तो चिंचवली संघ. काल भवाले बी संघाने बाजी मारली. फटका चांगला, स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच षटकार येतोय. या ओव्हरमध्ये दुसरा षटकार. 3 षटकांचा खेळ संपलाय आणि 3 षटकामध्ये एकूण धावा जर पाहिल्या तर 42 धावा आहेत. महेश मडवी 17 या धावसंख्येवरती खेळत असताना 7 बॉल 17 त्याने सुद्धा बनवल्यात. रोशन सध्या 1 या धावसंख्येवरती खेळतोय. किशोर मडवी बाद झाला, त्याने सुद्धा चांगलं योगदान दिलं आपल्या टीमसाठी. त्याच्या बॅटमधून सुद्धा 2 षटकार पाहायला मिळाले आणि 3 ओव्हरचा खेळ समाप्त झाल्यानंतर 42 या धावसंख्या पाहा मिळतोय. ड्रिंक्स ट्रॉली मैदानामध्ये चालली आहे. विजय चाललेले आहेत आमचे वारिंगे. थोडीशी बातचीत करतील आता हे 2 खेळाडू. वाऱ्याचा पुन्हा एकदा प्रचंड वेग पाहायला मिळतो आपल्याला, कारण या मैदानामध्ये सातत्याने वारे वाहत असतात. आपण पाहिलंय तसंच वाऱ्याचा वेग सुद्धा सकाळच्या सत्रामध्ये पाहा मिळतोय. अगदी समोर पाहिलं तर हिरवगार परिसर पाहा मिळतोय, MIDC आणि त्याच्या लगत आपले मलंगडचं दर्शन होत असताना अगदी निसर्गाच्या कुशीत वसलेलं हे मलंगडगड अगदी सर्वांचं लक्ष वेधून घेणारा हे टिपलेले क्षण आमच्या कॅमेऱ्यामध्ये पाहतोय आपण. चला, ओव्हर नंबर 4 ला सुरुवात होते. गोलंदाज अतुल भोईर. अतुल भोईरला पाहतोय पहिलाच स्पेल फेकत असताना. पहिलाच बॉल बिग हिट केलं जातोय. फटका चांगला आहे, फिल्डर उपस्थित आहेत. सिद्धू पाटील होते, पडल्यानंतर थोडंसं खाली राहिलाय. तर उंची घेतली असती तर कदाचित 4 धावा सुद्धा पाहायला मिळाल्या असत्या. त्यामुळे एक धाव मिळत असताना 43 या आकड्यावरती संघ जाऊन पोहोचलाय. ओमसाई MTCच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. आमचे रोशन फराड, सागर फराड आणि कॅमेरामॅन आमचे नीरज, प्रणय फराड. ही फराड बंधूंची शाकीब आहे, एक
चांगलं वर्क होत असताना त्यांच्या माध्यमातून क्लॅरिटी विथ क्वालिटी सातत्याने हा स्पर्धा उंचवण्याचं काम सुद्धा ते करतात. चौथ्या षटकाला सुरुवात झाली आहे. ओ रिव्हर्स खेळायचा प्रयत्न, या ठिकाणी काय घडलंय महेश मडवी. जर चांगल्या धावा येतात सरळ बॅटने तर मग हे उलट पटके मारण्यात काय अर्थ आहे, कारण सध्या तरी पाहतोय 8 बॉल 17 वरती खेळतोय. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न केला, एखादा चौकार येईल या आशेने होते, मात्र तुम्ही चांगल्या बॅटने सुद्धा खेळून तेवढ्याच धावा घेऊ शकता, कारण आत्ता पाठोपाठ 2 फलंदाज बाद झाले तुमचे आणि त्यामुळेच तुम्हाला थोडासा धोका पत्करणं आता संघाला परवडणार नाही आहे. मात्र अशा विपरीत परिस्थितीमध्ये तुम्ही केलेली ही चूक. ओ पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, थोडासा बाउन्स वाईड बॉल. पंच बाडची खूण करत असताना अगदी उंचावरून खेळा गेलाय, या साईड जास्त होती त्यामुळेच पंच जगदीश दुधकर वाईडचा इशारा देत असताना 1 बाउन्स वॉर्निंग. हुक करण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा वाईट. वन्स अगेन दिशापासून भरकडल्यात. अद्यापपर्यंत पाहिला तर 6 चेंडू एक्स्ट्रा फेकले गेल्यात याच वाडेगर संघाने. कधी कधी होतं असं, हाच वाडेगर संघ अगदी नेट टू नेट गोलंदाजी करतोय. जरी त्यांच्याकडे फिरकी गोलंदाज असले तरी सुद्धा ते जेव्हा चेंडू बाहेर काढतात ना तेव्हा फक्त अगदी एंगलमध्येच चेंडू जातोय. मात्र आज या ठिकाणी पाहिलं तर अपेक्षापेक्षा जास्त बाहेर चेंडू गेल्यात, त्यामुळे 6 धावा एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये अद्यापपर्यंत मिळाल्यात त्यांना. पुन्हा एकदा फटका पिशक्यात, एक धाव कंप्लीट केली. स्वीपर कव्हरच्या दिशेला फिल्डर आल्यात, लास्ट मोमेंटला रोखलं गेलंय. सर्वेश पाटील आले होते आणि तोपर्यंत 2 धावा. महेशला सुद्धा माहीत आहे की आपल्याकडे जास्तीत जास्त स्ट्राईक ठेवणं फार गरजेचं आहे, कारण आता धावांचा वेग वाढवावा लागेल. कारण 55 ते 60 धावा जरी या मैदानामध्ये हव्या आहेत तुम्हाला, कारण कालसुद्धा पाहिलं मोठे मोठे संघ असताना सुद्धा धावा येथे मोठ्या धावसंख्या उभी केली गेली. त्याच्या अगोदर 2 दिवससुद्धा तसंच चित्र राहिलं. पूल करायचं होतं, बॉल अभेत आहे, कीपर नो मिस्टेक. प्रणित पाटील, धक्का लागलाय मोठा आता टीम गावदेवी काकडवल संघाला. महेश मडवी बॅक टू द पॅव्हेलियन. चला नवीन बॅटर बली भोईर त्यांना पाहतोय, ज्याच्या नावाने हा काकडवल संघ ओळखला जातो. गेली कित्येक वर्ष क्रिकेटवरती ज्याने अधिराज्य गाजवलं तो हा खेळाडू आपल्याला पाहा मिळतो या मैदानावरती येत असताना. जर्सी नंबर 11 घेऊन खेळत असताना अद्यापपर्यंत धाबा झाल्यात त्या 47 वरती 3 खेळाडू बाद झाल्यात. रोशन भोईर आणि बली भोईर हे मैदानामध्ये 2 खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. पहिलाच बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न राहिलाय. फिल्डर उपस्थित आहेत, तेथे एकच धामेल. गुड फिल्डिंग. विजय कोलेकर कुठे असेल तर संपर्क करा आमच्या कॉमेंट्री बॉक्सशी. चला धाबा झाल्या तर 49 या आकड्यावरती संघ चावून पोहोचलाय. चौथं षटक मार्गस्थ असताना अतुल भोईर अद्यापपर्यंत 6 धावा खर्च केल्यात 5 चेंडूवरती. ओ पुन्हा एकदा डॉट. या षटकामध्ये भरपूर चांगलं कमबॅक राहिला अतुल भोईरचा, ज्याने फक्त धावा खर्च केल्या त्या 6 धावा. चांगली गोलंदाजी, 48 धावा झाल्या. 4 षटकांचा खेळ समाप्त झाला. शेवटचा अंतिम षटक. आता थोडंसं विचारविमर्श करावा लागेल टीम वाडेगर टीमला की आता कोणत्या गोलंदाजावरती जबाबदारी तुम्हाला द्यायची आहे. चला लगेच फिल्डिंग लावून घ्या वाडेगर टीम.
चला शेवटचं षटक. सिद्धू पाटील टीमचा कॅप्टन. पहिलाच बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न. लाऊड अपील आणि पंचांचं बोट मात्र आकाशाकडे जात असताना पाहतोय. पुन्हा एकदा प्लम मध्ये पकडलाय. फलंदाज बाद झाला. बिग विकेट बिग लॉस. टीम गावदेवी काकडबाल. चला फार मोठा धक्का लागला काकडवल संघाला. 48 या धावसंख्येवरती आणखीन एक धक्का लागत असताना सिद्धू पाटीलने पहिल्याच बॉलवरती विकेट मिळवली. 48 धावसंख्येवरती थांबवलं गेलंय. मागच्या ओव्हरमध्ये सुद्धा फक्त 6 धाबा आल्या. त्यामुळे कुठे का होईना थोडासा विचार विमर्श करावा लागेल आता टीमला की आता आपण काय करायचं. सूर्य आलाय नवीन खेळाडू मैदानामध्ये पाहतोय. 4 बाद झाल्यात अद्यापर्यंत. रोशन भोईर आहे जो 2 या धावसंख्येवरती खेळतोय. चांगलं कमबॅक राहिलं. 3 षटकामध्ये चांगल्या स्थितीत होता टीम काकडवल संघ. मात्र जशी महेशची विकेट पडली त्यानंतर मोठे पटके आलेच नाही आहेत. हुक केलाय चेंडूला. फिल्डर उपस्थित आहेत त्याच्या आवाक्याच्या बाहेर. प्रयत्न चांगले होते मात्र यश लाभलं नाहीये. चौकार की षटकार चेक केलं जाईल. 1 मिनिट. सिक्सर आहे. 6 धाबा आहेत. कारण ऑलरेडी पाहिलं म्हणून सांगितलं की वेट अँड वॉच. कोणत्याही संघावर अन्याय होणार नाही आहे. आपण चेक करू लेट पण थेट निर्णय देऊ. त्यामुळे वेट अँड वॉच पाहिल्यानंतर आता 50 कंप्लीट झाली आहे. 54 या धावसंख्येवरती संघ जाऊन पोहोचलाय. फलंदाज सूर्याच्या बॅटमधून हा षटकार आला. ओ हो हो पाय अडीकडे काय झाले. धाव डेलिबेट आहे त्यामुळे धाव नसेल. हे सर आहे फिरकी. असं वाटलं की बाहेरच्या दिशेला चेंडू जातोय. जागेवरती थांबले मात्र चेंडू आतमध्ये वळला. त्यामुळे कोणतीही ॲक्शन नव्हती खेळाडूची. षटकारानंतर पाहतोय आपण पुन्हा एकदा बॉलला हवेत पाठवलाय. फिल्डर उपस्थित आहेत. सर्वेश नो मिस्टेक. फलंदाज बाद. 1 मोर विकेट डाऊन. आणखीन एक धक्का लागलाय. 54 या धावसंख्येवरती. चला नवीन बॅटर चला लवकर. आता धावा 54 झाल्यात. मगाशी षटकार आला त्यानंतर 2 चेंडू डाट आले. एक डॉट बॉल आणि एक विकेट येत असताना पुन्हा एकदा थोडंसं कमबॅक राहिला. षटकार आला. असं वाटलं की 60च्या आसपास जाण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न करतोय. मात्र आता चेंडू शिल्लक आहे. 2 एखादा मोठा फटका आला तर पुन्हा एकदा 60 धावा तुम्हाला पाहायला मिळतील. ज्याची अपेक्षा केली होती गावदेवी काकडवल संघाने की एकंदरीत 60 जरी बनवल्या तरी आम्ही फायटिंग करू शकतो. त्यामुळे या मैदानावरती 60 धाबा होतील का. अद्याप 2 चेंडूंचा खेळ तुमच्याकडे पर्याप्त आहे. 54 धाबा लागल्या. 54 या धावसंख्येवरती 5 खेळाडू बाद झाल्यात काकडवल टीमचे. जयेश पुन्हा एकदा चेंडू पाहतोय. एकाला रनआउट व्हावं लागेल. याच रनआउट झाल्यात खेळाडू आणि सर काची येत आहे वाडेकर टीमच्या बॉलर्सची की बेवेली मात्र फलंदाजांना बाद करतात. डाऊट चेंडू फेकण्यात आल्यात. सिद्धू पाटीलच्या विरोधात षटकार जरूर आला मात्र त्यानंतर त्याने केलेला कमबॅक पाहायला मिळतो. अद्यापपर्यंत 54 धाबा आहेत. शेवटचा अंतिम चेंडू या इनिंगमध्ये या सत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. करण आलाय नवीन खेळाडू. सिद्धू थोडंसं बातचीत करत असताना की आता कोणत्या खेळाडूला कशा प्रकारे तुम्हाला फिल्डिंग प्लेसमेंट सजवायचे
ते सजवत असताना पाहतोय आपण. शेवटचा बॉल आहे, किती धाबा येतील? 54 तर झाल्यात. सध्याच्या स्थितीला पाहिलं तर चांगल्या धाबा होत्या, मात्र मागचे काही 3 चेंडू डॉट गेल्यात, एकही धाव नाही आहे. पुन्हा एकदा हवा जोराने वाहत असताना पाहा मिळते आपल्याला. हो, फटका येते सुद्धा चांगला आहे. सरळ चेंडू चाला स्क्रीनच्या बाजूने जात असताना शेवटच्या बॉलवरती आलाय चौकार आणि धावा झाल्यात ते एकूण 58 आणि 59 धावसंख्येचं लक्ष टार्गेट ठेवलंय ते वाडेगड टीम समोर. कापरी सिटी मंडल पाले गावाच्या ग्राउंडवरी, कापरी सिटी मंडल पाले गावाच्या ग्राउंडवरी, स्वर्गीय श्रीराम मस्कर चषक ठेवलाय भारी, स्वर्गीय नितीन वारिंग चषक ठेवलाय तो भारी. आयोजन केलंय, आयोजन दादानं केलंय आयोजन. समीर देसाई दादाचं आयोजन आहे ओ ते लाखान, समीर ये दादाचं आयोजन आहे ओ लाखान. अरे जमलत सारी पोरत बारी क्रिकेट खेळणारी, जमलत सारी पोरत बारी क्रिकेट खेळणारी, स्वर्गीय श्रीराम मस्कर चषक ठेवलाय भारी, स्वर्गीय नितीन वारिंग चषक ठेवलाय तो भारी. युवा नेतृत्व समीर देसाई दादाला तोडच नाही, दादाला तोडच नाही, समीर दादाला तोडच नाही. लाखाचं बक्षीस लावलंय त्याने कमीच नाही हो काही. थँक्यू. खेळाचं पहिलं सत्र संपलं, जेथे पहिल्या सत्रामध्ये टीम गावदेवी काकडवळ संघाने बॅटिंग करत असताना 58 धावा केल्यात. 59 धावसंख्येचं टार्गेट आहे वाडेगड संघाला, मात्र या धावा चेस केल्या जातील की त्याला थांबवलं जाईल याचं उत्तर आपल्याला दुसऱ्या सत्रामध्ये मिळेल. आणि जसं सामना सुरू होईल तसे मायक्रोफोनवरती येतील आमचे साथी समालोचक मित्र आणि रायगडचा बुलंद आवाज पनवेल क्रिकेट समितीचे उपाध्यक्ष व्हाईस प्रेसिडेंट आमचे मित्र योगेश सर मडवी यांचा आवाज आपल्याला ऐकायला मिळेल. थँक्यू. हॅलो, थँक्यू सो मच जगदीशजी पाटील. नाशिवंत देह सारा उद्या जाईल भंगुण, काय कमविले काय जमविले कधीतरी माध्यमो होईल. 2 शब्द प्रेमाचे घ्यावेत सदामुखी, प्रेमानेच जगजिंका मग होते सर्व सुखी. शुभ सकाळ, गुड मॉर्निंग, हॅव अ नाईस डे. जमलेल्या सर्व तमाम माझ्या लाडक्या प्रेक्षक वर्गाचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आणि यूट्यूबच्या माध्यमातून अर्थात ओम साई MTCच्या माध्यमातून अनेक सारे प्रेक्षक मला जॉईन झालेत, त्या सर्व लाडक्या प्रेक्षक वर्गाचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आपण पाहतायत कापरी सिद्धी क्रिकेट मंडळ पाळेगाव आयोजित स्वर्गीय श्रीराम मस्कर स्वर्गीय नितीन वारिंगे चषक 2026 पर्व गजर क्रिकेटचा सोहळा आनंदाचा, याची दे याचा डोळा. आणि आपण पाहतो बुलेट ट्रॉफीचा शानदार सोहळा. फटका चांगला, पहिलाच बॉल, बैठी स्ट्रोक, बॉल चाललाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारे का बाहेर. आणि पहिला बॉल बती अतुल भोईरनं खातं खुलं केलंय 4 धाब्यानं. कापरी सिटी क्रिकेट मंडळ गाजतय तालुक्याभर, नितीन दादा वारिंगे चषक ठेवलाय होतय चर्चा भर, नितीन दादा वारिंगे चषक ठेवलाय होतय चर्चा.
वाटचाल परंपरेची, परंपरा विश्वासाची आणि परंपरा क्रिकेटच्या भव्य दिव्य स्पर्धेची, परंपरा बुलेट ट्रॉफीची. सर्वेसर्वा समीरदादा देसाई व्यासपीठावरनं मॅचचा आनंद घेतात आमचे मित्र जिद्ददा मस्कर देखील उपस्थित झालेत, त्यांचंही मनपूर्वक स्वागत. सर्व आमच्या व्यासपीठावरती असलेले मित्र सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. अगदी सुंदर स्पर्धा. आज शेवटच्या दिवसामध्ये सुपर संडे, सुपर धमाका आणि सुपर मॅचेस तुम्हाला पाहायला मिळतील. पहिला मॅच एका बाजूला गावदेवी काकडबस ज्यानं प्रथम बॅटिंग करताना 58 धावा केले, 59 धावेचं टार्गेट मैदानावरती आणि त्याला उत्तर देताना जय जलेश्वर वाडेकर संघानं चौका टोकला अतुल भोईरनं. काल रात्री उंबारली नाईट स्पर्धेमध्ये अप्रतिम कामगिरी केली, 4थ्या नंबरचे मानकरी राहिले. तो संघ पुन्हा एकदा एक स्वप्न बांधून मैदानावरती उतरलाय, परंतु त्यांच्यासमोर आमच्या मलंगडातला एक ताकदवर संघ. पुलटो चेंडू पुन्हा एकदा दिशा देण्याचा प्रयत्न केला स्क्वेअर लेग रिजनमध्ये. फिल्डर त्या ठिकाणी तैनात आहे. 1 रन मिळेल. एका धावेनं सिंगल. टीमची टोटल 5 धावा. स्वप्न आणि अभिलाषा मणी बालगुन दिलेलं टार्गेट चेस करण्यासाठी जय जलेश्वर वाडेकर संघाची सलामी जोडी. अतुल भोईर सोबत तुम्ही सिद्धू पाटील तुम्ही पाहतात. अगदी 2 विस्फोटक खेळाडू आहेत जे नेहमी प्रत्येक मैदानावरती आपली छाप सोडतात. आज ही अपेक्षा असेल कारण 5 षटकांची लढत आहे, 59 धावा करायचे आहेत. प्रतिषटक जर तुम्ही पाहिलं तर प्रतिषटक 11.80 ची सरासरी आहे, म्हणजे जबरजबर 12च्या सरासरीनं या धावा करायच्या टीमला. बॅटची एज विकेट नंबर पहिली सिद्धू भोईर. सिद्धू पाटील मैदानाच्या आतमध्ये बाद झाला आणि पहिला धक्का टीम वाडेकरला. सिद्धूच्या बॅटची एज घेतली आणि विकेट किपरनं अगदी सुपर झेल टिपला आणि ते पहिला धक्का जय जलेश्वर वाडेकर टीमला. होता पाले या गावाचा श्रीराम मस्कर या नावाचा, होता पाले या गावाचा श्रीराम मस्कर या नावाचा. चषक ठेवलंय पाले गावाला, आयोजन केलंय पाले गावाला. असा श्रीराम मस्कर चषक गाजतोय आशिया ठाणे जिल्ह्याला. असा श्रीराम मस्कर चषक गाजतोय आशिया ठाणे जिल्ह्याला. मडवीच्या पहिल्या ओव्हरमध्ये पहिला धक्का शून्यावरती गोल्डन डक म्हणून आता सिद्धू पाटीलला माघारी परतावं लागते. गेल्या कित्येक वर्षाचा अनुभव त्याच्याकडे आणि आता पहिला विकेट मैदानाच्या बाहेर शून्यावरती सिद्धू बाद झाले. न्यू बॅट्समन इन ॲट क्रमांक 3. तिसऱ्या नंबरवरती कपिल पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. 12.00 म्हणजे जबरजबर, कारण 11.80 म्हणजे जबरजबर 12ची सरासरी ते गाठायची आहे. आणि सुरुवात करताना पहिला चौकार आला, एक सिंगल आली, 3 चेंडूमध्ये 1 विकेट, 5 धावा. अगदी सुंदर मॅच प्रेक्षकांना पाहायला मिळेल. लहरों से डरकर नौका पार नहीं होती और कोशिश करने वाले की दोस्तों कभी हार नहीं होती और बिना कुछ किए बिना कभी जय जयकार नहीं होती. पहिला चेंडू इनसाइड आउट, फटका चांगला परंतु फिल्डर तैनात. अजून एक धक्का मैदानाच्या आतमध्ये. कपिल पाटील जसा आला तसा माघारी परतवलाय. महेश मडवीच्या ओव्हरमध्ये लगातार 2 विकेट. मित्रांनी केली तयारी या चषकाची, केली तयारी या चषकाची, केली तयारी या चषकाची. नरेश वारिंगे तेजस वारिंगे कधी सपोर्ट ते मोलाचा. असा श्रीराम मस्कर चषक गाजतोय आशिया ठाणे जिल्ह्याला. असा श्रीराम मस्कर चषक गाजतोय आशिया ठाणे जिल्ह्याला. श्रीराम मस्कर चषक गाजतोय आशिया ठाणे जिल्ह्याला. श्रीराम मस्कर चषक गाजतोय आशिया ठाणे जिल्ह्याला. काय गोलंदाजी मॅच मध्ये आपण पाहिले. तीच सांगितलं की काकडबस संघ एक ताकदवर संघ आहे जो सातत्यानं संघर्ष करायला नेहमी पुढे असतो. त्यांच्या समोर तेवढाच चिकाटीचा आणि जिद्दीचा संघ आहे. ज्या संघानं अनेक वर्ष क्रिकेटमध्ये आपल्या नावाचा दबदबा निर्माण केला तो जय जलेश्वर वाडेकर संघ. 59 धावेला प्रत्युत्तर देताना 4 चेंडूमध्ये 2 विकेट, 1 गडी बाद झाले, एकूण 2 गडी बाद झालेत. आणि महेश मडवीचं कमबॅक बघा, काय सुंदर गोलंदाजी आहे. पहिला पॉवर प्ले मध्ये दमदार खेळ मैदानावरती करतोय. गोलंदाज तयार. बॉलिंग ट्रॅकवरती महेश मडवी. हॅट्रिक बॉल. फटका हवे ते पाहायचं. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. अजून एक झेल. अप्रतिम विकेटची हॅट्रिक मैदानाच्या आतमध्ये महेश मडवीनं पहिली विकेट हॅट्रिक आजच्या दिवसामध्ये सादर केली. खरं तर या मॅच मध्ये 3 चेंडू 3 विकेट. वाडेकर टीम पूर्णपणे आपण पाहता आता दबावामध्ये. 5 वरती 3 विकेट. आपली सिद्धी मित्र मंडळाचे सामने सगळ्यान भारी. श्रीराम मस्कर प्रतिष्ठान आहे अंबरनाथ शहरान भारी.
चौकरांची मजा बघावला पोरही जमतान सारी बॉलर बॅट्समन एकशे बडकर एक येतान खिलाडी समीर देसाईने भरवली स्पर्धा बघाया जमलान प्रेक्षक बघाया जमलान प्रेक्षक श्रीराम मस्कर पाले क्या बात आहे, अप्रतिम संगीत त्यासोबत तुम्ही इथे काय गोलंदाजी पाहिले. पहिल्या ओव्हरमध्ये 3 विकेट हॅट्रिक प्रस्थापित केली आहे महेश मडवीनं. स्क्रीनवरती दाखवले जाते काय चांगला फटका इनसाइड आउटचा अगदी स्क्रीनच्या समोर, परंतु क्षेत्ररक्षकाचं कौतुक केलं पाहिजे. विकास भोईर, विकासनं झकास कामगिरी केली. खरं तर 2 झेल लगातार त्याने टिपले, एक लॉंग ऑफला एक स्क्रीनच्या समोर अगदी 2 झेल टिपले आणि विकेटची हॅट्रिक त्या ठिकाणी महेश मडवीनं प्राप्त केली आहे. न संघर्ष न तपलीग तो फिर क्या मजा है जीने में, बड़े बड़े तूफान तुम जाते जब लक्ष्य हो सीने में, पसीने की शाही से लिखे पन्ने कभी कोरे नहीं होते, जो करते मेहनत दर मेहनत उनके सपने दोस्तों कभी अधुरे नहीं होते. स्वतःवरती विश्वास असलं की अंधारा रात्रीमध्ये देखील तुम्हाला रास्ते सापडतात, त्यामुळे संघर्ष करावा लागेल. बिना कुछ किए बिना कभी जय जयकार नहीं होती. एक जबरदस्त लढत. सागर पडबल, डीजे ओमसाई गेली 4 दिवस नव्हे तर 9 वर्ष सातत्यानं या स्पर्धेमध्ये जॉईंट आहेत. त्याचबरोबर ओमसाई MTC तुम्ही पाहतायत रोशन पराड आणि त्यांची संपूर्ण टेक्निकल टीम. अजून एक विकेट, 4 विकेट, 4 ट्रिक या मैदानावरती. सकाळी सकाळी महेश मडवीन अगदी उल्लेखनीय कामगिरी केली आणि आज वाडेकर संघाला पूर्णपणे बॅकवर्डवरती ढकलले. 4 विकेट लगातार आल्या. पहिल्या 2 चेंडूमध्ये 5 धावा, त्यानंतर 4 चेंडू 4 विकेट. फलंदाज वैदिक भंडारी बॅक टू द डगआउट. 4 गडी बाद, धावा दिले त्या 5. अंबरनाथ तालुक्यात पोरांचा क्रिकेट आहे हा जीव की प्राण नाव गाजतंय या चषकाचा चषक जिल्ह्याची आहे शान आमचा श्रीराम मस्कर स्मृती चषक पाले गावाची आहे शान आमचा श्रीराम मस्कर स्मृती चषक पाले गावाची आहे शान ओमसाई MTC टेलिकास्ट तुम्ही पाहताय तर 4 विकेट घेतले महेश मडवीनं. खरं तर सागर देखील 9 वर्ष जॉईंट आहे. आम्ही 2012ला जॉईन झालो या स्पर्धेमध्ये. रतन माणेरकर खरं तर यांच्यासोबत आम्ही जॉईन झालो. काप्रे सिद्धी मंडळाची पहिली स्पर्धा आम्हाला आठवते. अगदी प्रचंड गर्दी आणि संपूर्ण गाव. आज तोच जल्लोष, तोच उत्साह आणि तीच स्पर्धा घेऊन आपण पुन्हा एकदा आलोय. या वर्ष आपण पाहतो बुलेट ट्रॉफी, गेली 6 एकूण आपल्याला बुलेट ट्रॉफी पाहायला मिळते. मलंगड क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेनुसार क्रिकेट स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते आणि एकीकडे इतिहास रचलाय महेश मडवीनं. सकाळी सकाळी जणू काही गोलंदाजीची धार दाखवली. अगदी तलवारीला जशी धार असते ना तशी त्याच्या गोलंदाजीला धार. कारण 4 विकेट त्याने घेतले. वाडेकर म्हटलं की एक चांगला संघ आहे, एक आदर्श संघ आहे, परंतु आज त्याच संघावरती आक्रमण करताना 4 विकेट घेतलेत. गोलंदाज झाले बॉलिंग ट्रॅकवरती आकाश पाटील पावशे आकाश पावशे मैदानावरती येतोय गोलंदाजीसाठी. सेकंड पॉवर प्ले. पहिल्या ओव्हरमध्ये 5 धावा 4 गडी बाद. ही जिम्मेदारी आता वाढली अतुल भोईरच्या खांद्यावरती. एक जिम्मेदार खेळाडू म्हणून अतुल भोईरला ओळखलं जाते, परंतु आता ही जिम्मेदारी त्याच्या खांद्यावरती. पॅडल स्वीप केले, फटका चांगला आहे, लेग ग्लान्स करतोय, बॉल चाललाय पाठीमागे बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये. तोपर्यंत 2 धावा त्या ठिकाणी प्राप्त केल्या. 2 धाबेनं टीमची टोटल तुम्हाला पाहायला मिळते. एकूण 7 धावा. 7 धावा पुन्हा एकदा 7चा आकडा. खरं तर छत्रपती शिवरायांच्या शूरवीर पराक्रमांच्या मावळ्यांची आठवण करून देणारा निस्तीच्या पावनखिंडीमध्ये मित्र शिवरायांचे 7 मावले धारात येथे पडले होते आणि खरं तर प्रतापराव गुजराणी त्यांचे 7 मावले बनोलकणा विरुद्ध 1500 सैन्याला त्यानं कापलं आणि त्यानंतर इतिहास घडला. म्याणातून उचलली तलवारीची पात, वेदात मराठे वीड दौडले 7. एक सिंगल घेणार लॉंग ऑन रिजन मध्ये. एक सिंगल बरोबर टीमची टोटल 8. हॅरिस सर देखील जॉईन झालेत. म्हणजे आज क्रिकेट विथ म्युझिक प्लस तुम्हाला एंटरटेनमेंट, काय जबरदस्त संगम आहे. आज सुपर संडे सुपर धमाका का म्हटलं की आज तुम्हाला पंचांच्या भूमिकेमध्ये हॅरिस सर मिस्टर डान्सिंग अंपायर खरं तर तुम्हाला पाहायला मिळतील. हॅरिस सर आपलं स्वागत आहे. त्याचबरोबर आमचे शिष्य खरं तर सोनू बांगर यांचं देखील आगमन झाले. त्याचबरोबर आज तुम्हाला मच्छिंद्र पाटील सर, त्यानंतर जगदीश पाटील सर, एकूण 4 समालोचक आणि 4 पंच. बॉल चांगलाय, पडल्यानंतर अगदी डीप राहिलाय, फलंदाजाला बीट करतोय. डॉट बॉलची समाप्ती.
पॉवर प्लेचं सेकंड ओव्हर गोलंदाजी करताना आकाश पावशे देखील चांगली गोलंदाजी करतोय. कारण ज्या प्रकारे महेश मडवीने गोलंदाजी केली, पहिलं षटक जेव्हा तुमचं चांगलं येतं, विकेट येतात, तेव्हा येणाऱ्या सेकंड ओव्हरमध्ये देखील गोलंदाजाचा कॉन्फिडन्स वाढतो. आणि सध्या मैदानाच्या आतमध्ये आकाश पावशेचा कॉन्फिडन्स वाढले. 3 चेंडूमध्ये त्यानं 3 धावा खर्च केल्यात. टोटल 8 धावा, 4 गडी बाद. चांगला चेंडू शॉर्टलेग रिजन मध्ये काढू आहे. डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता, परंतु एक धाव त्या ठिकाणी प्राप्त केली फार वेगानं. हाय रिक्स इज हाय प्रॉफिट. खरं तर म्हटलं जातं ना की रिक्स सुटवा आणि प्रॉफिट मिळवा. इथे क्रिकेटमध्ये एक रिक्स फार महागात पडते. जर तुम्ही एका धावेसाठी रिक्स उठवली तर ती तुम्हाला कदाचित कधी कधी महागात पडते. कारण रनआउट जर खेळाडू झाला तर त्यावेळेस तुमच्या टीमला फार मोठा धक्का बसतो. परंतु इथे एक धावेसाठी रिक्स उठवली. हाय रिक्स इज हाय प्रॉफिट, हे अकाउंटिंगचा नियम आहे. आणि सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये एकूण धावा 9 पाहतो. संत आणि सावध सुरुवात. खरं तर एकूण 4 गडी बाद झालेत. मैदानावरती संयमानं क्रिकेट खेळावं लागेल. चांगला चेंडू इनसाइड आउट कव्हर मध्ये चाललाय, अगदी वेगानं बॉल. फिल्डर त्या ठिकाणी आलेत, परंतु बॉल हातातनं निसटलाय. सीमारेषा बाहेर. 4 रन. झाले या दादा आपण व्यासपीठावरती. वेगवान चेंडू पडल्यानंतर बीट झालाय. अगदी स्ट्रॉंग अपील. अपिलामध्ये उत्साह जास्त, आत्मविश्वास कमी. आणि अशा प्रकारे 2 षटक समाप्त होते. धावसंख्या केबल 4 गडी बाद, 13 धावा. आता समीकरण जे राहिले मैदानाच्या आतमध्ये जिंकण्यासाठी करायचे ते म्हणजे 46 धावा. येणारे 18 चेंडू आणि 46 धावा. मॅच मध्ये खरं तर 2 षटकामध्ये जो सुरुवात आहे ती टीम काकडबाची चांगली राहिली. महेश मडवीनं केलेली गोलंदाजी अगदी प्रभावशाली राहिली काकडबा टीमसाठी. कारण काकडबल संघानं समोर दिलं होतं टार्गेट 59 धावेचं आणि त्याला उत्तर देताना फक्त 13 धावा 2 ओव्हरमध्ये. पहिला चेंडू अगदी वेगवान. वाईटचा इशारा पंचांकडून आलाय. ओव्हर नंबर 3 साठी आता इथे पुन्हा एकदा आलेत सेकंड स्पेल करण्यासाठी महेश मडवी. गेली अनेक वर्ष क्रिकेटला दिली आहेत, अनेक मैदानं गाजवली आहेत. आज देखील काप्रिसिद्धी मैदानाचं फलंदाज बाज आहे. येस, बॅटची पंच कसा बाद आहे. रनआउट झालेत. येस, वाईट बॉल आहे, परंतु 5वा धक्का मैदानाच्या आतमध्ये लागलाय. बॅट्समन बाद झाले तो म्हणजे प्रियांशू. बॅक टू द डगआउट. हॅट्रिक साठी 2000 रुपयाचं प्राइज. खरं तर या ठिकाणी 6 हॅट्रिक साठी विजय कोलेकर यांच्याकडून 2000चं प्राइज आहे. एक चांगला मॅच प्रेक्षक वर्ग पाहत आहेत. अगदी मॅच तुम्ही पाहिली तर मैदानाच्या आतमध्ये 2 बलाढ्य टीम मध्ये सामना सहजासहजी दोन्ही संघ हार मानत नाही. कारण दोन्ही बलाढ्य टीम आहेत. संघर्ष त्यांना माहिती आहे. पाठीमागे
नेत्रदीपक फटका, बॉल चाललाय पाठीमागे, फाईन लेग सीमारेखा बाहेर, शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ आणि बॉल सीमारेखा बाहेर 4 रन. ताई स्वागत करतो आज आलेल्या या पाहुण्यांचा, अंबरा शहरात चर्चा मोठी, मालिका विराई बुलट गाडी, श्रीराम चषकाचा बोलबाला, गावागावात नाव लई झाला, असा श्रीराम मस्कर चषक गाजतोय आधी ठाणे जिल्ह्यात. विकेट आपण पाहिले तर 4 गेलेत, एकूण 5 विकेट गेलेत, 18 बत्ती करायचे. अद्याप या ठिकाणी 41 धाबा येणाऱ्या मॅच मध्ये बिना संघर्ष कोई महान नहीं बनता और जब तक न पडे चोट हदोडे के तब तक पत्तर भी भगवान नहीं कहलाता. पुन्हा पाठीमागे खेळायचंय, यावेळेस मात्र विकेट, गोल्डन विकेट या मॅचची. अतुल भोईर बाद झाला आणि त्यानंतर इथे टीमचं सेलिब्रेशन कारण एकमेव खेळाडू होता जो सामन्याचं चित्र बदलू शकला असता, तो अतुल भोईर आता माघारी परतलाय आणि महेश मडवीला 5वी विकेट मिळाली आहे या मॅच मध्ये. पाठीमागे झोपून खेळण्याचा प्रयत्न केला, सेम फटका मागच्या बॉलवरती चौकार आला, परंतु इथे तोच प्रयत्न मैदानावरती अतुल भोईर करत असताना इकडे बघा पाहू शकता स्टंपच्या पाठीमागे गेले, फटका खेचत होते, बॅटवरती लागला. मी नेहमी सांगतो ना, जर तुम्हाला अशा प्रकारे फटके खेळायचे असतील, तुम्ही स्कूप करता, तुम्ही पाठीमागे खेळता, तुम्ही दिल स्कूप करता, रिव्हर्स खेळता, स्विच करता, अनेक वेगळे फटके जे तुम्हाला खेळायचे असतील तर तुमच्याकडे 2 गोष्टी असल्या पाहिजेत. पहिली गोष्ट तुमच्याकडे नजर तेज असली पाहिजे, दुसरी गोष्ट तुमच्यामध्ये आत्मविश्वास कॉन्फिडन्स पाहिजे, तेव्हाच तुम्ही ते फटके खेळू शकता. परंतु हा विकेट टीम वाडेगरसाठी फार महत्वाचा होता, परंतु तो बाद झाला. आता सेलिब्रेशन सुरू झालंय. गावदेवी काकडब टीम, सुंदर मैच, लाख दर्द हो पाओ जमाए रखिए, हाथ खाली सही ऊपर उठाए रखिए. कौन कहता है कि चलने में पानी रुक नहीं सकता, बर्फ बनने तक हौसला बुलंद रखिए. सामना जिंकायचा असेल तर तुम्हाला शेवटपर्यंत संघर्ष करावा लागेल, कारण शेवटपर्यंत तुम्ही संघर्ष केला कदाचित या मॅच मध्ये कमबॅक होईल. कारण ही क्रिकेटचा खेळ आपण अनेक वेळा पाहिलाय, जो कधी कधी जिंकणारा संघ अचानक क्रिकेटमध्ये हरताना मी पाहिलाय आणि कधी कधी हरणारे संघ क्रिकेटमध्ये मित्रो आता अचानक जिंकताना पाहिलेत. समीकरण जर आता विचार केला या मॅच मध्ये, चेंडू 3 फेकलेत म्हणजे 15 चेंडू समाप्त झालेत, 15 चेंडूचा खेळ बाकी आहे. समोर खेळतात, फटका पाहायचंय, हवे बरोबर चाललाय लाटांसोबत, सीमारेषा बाहेर, षटकार. आता करायच्यात 35 धाबा अद्याप मैदानाच्या आतमध्ये. मी तेच सांगितलं, क्रिकेटचा खेळ मित्रांनो, क्रिकेटमध्ये काही घडू शकतोय, सरड्यासारखा रंग बदलणारा क्रिकेटचा खेळ आहे. पुन्हा प्रहार आणि यावेळेस देखील बॉल चाललाय, स्क्वेअर लेग सीमारेखा बाहेर, अजून एक ब्रँडेड षटकार. 8व्या नंबरचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये संघर्ष करतोय, कारण मी तेच सांगितलं की बिना संघर्ष कोई महान नहीं बनता और जब तक न पडे चोट हथौड़े के तब तक पत्थर भी भगवान नहीं कहलाता. आणि देवाला पण देवाचं रूप घेण्यासाठी जर गणाचे गाव सोसावे लागत असतील तर येणाऱ्या मॅच मध्ये तुम्हाला सामना जिंकायचा असेल तर स्वतःला संघर्ष करायचा आहे. आणि तो संघर्ष मैदानाच्या आतमध्ये आता 8व्या नंबरचा खेळाडू सर्वेश पाटील लढतोय टीम वाडेगर साठी. आणि 2 षटकार आल्यानंतर सामन्याचं चित्र बदललंय. 30 धावा लागल्यात, आता 29 करायचे आहेत. काय मॅच आहे, सुपर लढत मैदानाच्या आतमध्ये 2 बलाढ्य टीम मध्ये. काय सुंदर मॅच आहे, 2 बलाढ्य टीम एकमेका विरुद्ध खेळतात. अतिशय सुंदर लढत. कमबॅक केलाय, गुडलिनचा चेंडू पडल्यानंतर डीप राहिलाय, डॉट बॉलची समाप्ती. कभी बाजी इधर तो कभी बाजी उधर, ये क्रिकेट का दस्तूर है और क्रिकेट की भाषा लगी तो ताली नहीं तो गाली. आणि क्रिकेटचं सौंदर्य कभी खुशी कभी गम. आणि तेच मैदानाच्या आतमध्ये कधी सामना काकडबा संघाच्या बाजूनं तर कधी सामना टीम वाडेगर संघाच्या बाजूनं. एक सुंदर लढत सकाळच्या सत्रामध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळते, त्यामुळे प्रेक्षक वर्ग देखील या सामन्यांचा आनंद घेतात. उर्वरित समीकरण 12 बॉल
29 करायचे 3 षटकामध्ये 30 झाल्या. आता 12 बॉल मध्ये करायचे आहेत 29 धावा. होता पाले या गावाचा श्रीराम मस्कर या नावाचा, होता पाले या गावाचा श्रीराम मस्कर या नावाचा. चषक ठेवलंय पाले गावाला, आयोजन केलंय पाले गावाला. असा श्रीराम मस्कर चषक गाजतोय आधी ठाणे जिल्ह्याला. 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 मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो ड्रिंक्स अर्थात पाणी घेऊन गेलेत. बेरंग है पानी फिर भी जिंदगी कहलाता है, ढेर सारे रंग है शराब के फिर भी गंदगी कहलाता है. लोग भी कमाल करते हैं, जिंदगी के गम भुलाने के लिए गंदगी में जिंदगी मिलाकर पीते हैं. बली भोईर गोलंदाजी मागवती आलाय. खरं तर 12 बॉलमध्ये करायचे 29 धावा. आज तुम्हाला सुपर संडे सुपर धमाका सगळं काही पाहायला मिळेल, कारण हॅरी सर आल्यानंतर इथे तुम्हाला एंटरटेनमेंट होईल. आणि नक्कीच आता नेक्स्ट मॅच मध्ये मिस्टर हॅरी तुम्हाला पाहायला मिळेल. तत्पूर्वी आपण ही मॅच एन्जॉय करूया, जिथे येणारे 12 चेंडू आणि करायचे ते 29 धावा. गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती निर्णायक षटक फेकण्यासाठी बली भोईर आलाय. पहिला चेंडू बली भोईचा अगदी सुंदर होता, पडल्यानंतर डीप राहिला, फलंदाजाला बीट करतो. डॉट बॉलची समाप्ती. एक डॉट चेंडू आता सामन्यामध्ये दबाव निर्माण करेल, तो म्हणजे बाडेगर टीम होती. संघर्ष दोन्ही संघ मैदानाच्या आतमध्ये करतायत. कोई गिरने में राजी तो कोई गिराने में राजी, मगर जो गिरकर संभल जाए दोस्तों वही तो जीतता है बाजी. या सामना जिंकण्यासाठी दोन्ही संघाला मैदानावरती संघर्ष करायचा. इनसाइड आउट बॉल हवेत, फलंदाज मात्र इथे क्षेत्ररक्षक प्रयत्न करत होते. 2 धावा त्या ठिकाणी पूर्ण केल्या. बॉडी लँग्वेज जास्त असल्यामुळे कदाचित बॉलपर्यंत पोहोचू शकले नाहीयेत. कारण क्रिकेटमध्ये मित्रो तुम्ही चांगला क्रिकेट खेळत असाल तर नक्की तुमच्याकडे फिटनेस लेवल असलं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुमची प्रॅक्टिस सगळ्यात महत्त्वाची आहे. प्रॅक्टिस मॅन इज परफेक्ट मॅन. सराव हा माणसाला परिपक्व बनवतोय, त्यामुळे प्रत्येकाला प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे जर तुम्हाला योग्य क्रिकेट खेळायचं असेल. धाबा आल्या 2 धाबा 32 करायचे 27. येणारे 10 चेंडू, प्रत्येक चेंडू आता मैदानावरती संघर्ष पाहायला मिळतोय. बॅटची एज विकेट नंबर 7 7वा गडी बाद 32 धावसंख्येमध्ये. भले कठिन हो मगर सोच सदा बड़ी होनी चाहिए. ये मुकाबला देखिए क्या मुकाबला है. आप जीतने के लिए 9 गेंदे 27 रन. संघर्ष मैदानाच्या आतमध्ये आता करावा लागेल वाडेगर टीमला. दोन्ही ताकदवर संघ एकमेकाविरुद्ध खेळतात आणि एक सुंदर लढत प्रेक्षकांना आता पाहायला मिळते. एकीकडे वाडेगर संघ संघर्ष करताना पाहायला मिळाला. 8व्या नंबरचा काढू त्यानं 2 षटकार मारल्यानंतर पूर्णपणे आशा निर्माण झाल्या आणि आता या षटकामध्ये बली भोईरनं कमबॅक दिलाय. मागच्या वर्ष आपण पाहिलं या स्पर्धेमध्ये दमदार कामगिरी राहिली. खरं मॅन ऑफ द सिरीज मध्ये महेश मडबी सोबत बली भोईर हे दोघे खेळाडू बुलेटवरती बसले. या वर्षी कोणाचं स्वप्न साकार होणार, कारण सेमी फायनलमध्ये काल टीम भाबाले ब संघ पोहोचला. त्याच्या अगोदर सेमी फायनलमधून फायनल पर्यंत पोहोचलाय तो म्हणजे चिंचवली संघ. आज एक संघ सेमी फायनल मध्ये येईल म्हणजे भाबाले संघ विरुद्ध आपल्याला पाहायला मिळेल. हा चेंडू देखील हवेमध्ये सुपर चेल. अजून एक धक्का. विकेट नंबर 8 धक्के के ऊपर धक्का आणि ते 8वा गडी गारद झालाय मैदानावरती वाडेगर टीम. हर पहलू जिंदगी का इंतजाम होता है, डरने वालों को मिलता नहीं दोस्तों कुछ. जिंदगी में लड़ने वालों के कदमों में हमेशा जहान होता है. लढायचं आहे
कारण छत्रपती शिवरायांनीच आपल्याला शिकवण दिली आहे, परिस्थिती किती कठीण असू द्या, परिस्थिती किती गंभीर असू द्या, त्या परिस्थितीवरती रडत बसण्यापेक्षा लढत बसा, मग विजय तुमचा आहे. कारण क्रिकेटमध्ये 6 चेंडू 36 धावा जर बनत असतील तर येणाऱ्या 8 चेंडूमध्ये 27 धावाही बनू शकतील. फक्त तुमच्यामध्ये कॉन्फिडन्स पाहिजे की मी करू शकतो, क्योंकि दुनिया झुकती है जनाब, बस झुकाने वाला चाहिए. 8 चेंडू 27 करायचे आहेत. सामना अद्याप संपला नाहीये. बली भोईचं कमबॅक आणि नवीन बॅट्समन 10व्या क्रमांकाचा डावखुरा त्याचा ओम शेलार. एक धाव बली भोईनं डायरेक्ट हिट दिलाय आणि त्याचा परिणाम एकच धाव. बली भोईर स्वतःचा संयम गमावला, कारण संयम सगळ्यात महत्वाचा आहे आयुष्यामध्ये. प्रत्येकाकडे संयम असेल तर संयमानं जगातल्या तुम्ही अनेक लढ्या जिंकू शकता. हे छत्रपती शिवरायांनी आपल्याला शिकवलंय की संयमाने जगातल्या अनेक साऱ्या लढ्या आपल्याला जिंकता येतात. अफजल खानाचा जेव्हा वध केला तेव्हा संयमानं छत्रपती शिवरायांना ती लढाई जिंकली. संयम फार महत्वाचा आहे. प्रत्येकावरती संयम असलं पाहिजे. संयमानं तुम्ही सगळ्या लढाया जिंकू शकता. परंतु बली भोईचं संयम ढासळलं. त्याने डायरेक्ट हिटचा प्रयत्न केला, परंतु दैवबलंत की बॅकअप होतं, अन्यथा त्या ठिकाणी 5 धावा मिळाल्या असत्या. चांगला चेंडू समोर खेळतात. इनसाइड आउट कव्हर मध्ये बॉल चाललाय. वेगवान स्ट्रोक आहे. जोपर्यंत फिल्डर चेंडूवरती येते तोपर्यंत रन्स मिळाली. एक अशा प्रकारे षटक देखील समाप्त झालं. एक मात्र सर्वेशनं केलंय की एक धाव घेऊन स्ट्राईक त्यानं खात्यामध्ये ठेवली आहे आणि आता येणाऱ्या अंतिम षटकामध्ये करायचे ते म्हणजे 25 धावा. 6 चेंडू 25 धावा. ज्वारिंगे कधी सपोर्ट ते मोलाचा असा श्रीराम मस्कर चषक गाजतोय आशिया ठाणे जिल्ह्याला. असा श्रीराम मस्कर चषक गाजतोय आशिया ठाणे जिल्ह्याला. असा श्रीराम मस्कर चषक गाजतोय आशिया ठाणे जिल्ह्याला. चला काकडबर सिम जास्त वेळ घेऊ नका प्लीज, सहकार्य करा. शेवटचं अंतिम षटक आता करायचे त्या 25 धावा. सुपर लढत, सुपर मॅच प्रेक्षक वर्ग. हवेचा प्रवाह आज देखील भरपूर वेगाने आहे. आज खरं तर पुन्हा एकदा सकाळी सकाळी आपण मॅच पाहतोय. खरं तर ही पहिलीच मॅच आहे. थोडासा लेट झाला. आता लेट कोणी करू नका. वेळ ही कोणासाठी थांबत नसते. हे प्रत्येक वेळी आम्ही सांगत आलो की वेळ ही कोणासाठी थांबत नसते. वेळेसाठी मित्र आपल्या सगळ्यांना थांबावं लागते. कारण वेळेची किंमत ती तुम्ही नेहमी वर्तमानपत्राला विचारा. जो सकाळी 4 रुपयाला असतो तो रात्री रद्दीमध्ये 4 रुपये किलोने विकला जाते. सांगायचे तात्पर्य एवढंच, जिंदगी मौके कम धोके ज्यादा देती है. येणारे समीकरण तुम्ही पाहतात. 5-6 चेंडूमध्ये करायचे ते म्हणजे 25 धावा. एक जबरदस्त लढत, कारण क्रिकेटच्या खेळामध्ये काही होऊ शकतोय. क्रिकेट खेळच अनिश्चिततेने भरलेला आहे. कारण क्रिकेटमध्ये मी पाहिलाय 6 चेंडू 36 बनताना 3 वेळा पाहिलाय. 6 चेंडू 43 धावा चेस होताना मी पाहिलाय. आणि तो क्रिकेटचा खेळ आजही मैदानावरती पाहायला मिळतो. अंतिम षटकामध्ये 25ची गरज आहे. पहिला चेंडू पाठीमागे चाललाय, अगदी धन 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 करत सीमा रेषा बाहेर. फाईन लेगला 4 रन. मध्ये 21 म्हणतात ना की क्रिकेट खेळच तसा आहे, अनिश्चिततेने भरलेला सरड्यासारखा रंग बदललेला क्रिकेटचा खेळ. कधी रंग बदलेल हे क्रिकेटमध्ये सांगता आलं नाहीये. आणि आता चौका ठोकलाय. हार और जीत कहते ना कि हमारी सोच पर निर्भर है. यावीचा प्रहार पुन्हा एकदा ठोकलाय ऑन साइडला. बिग 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 हिट. टीमच्या खेळाडूंना त्यांच्या पाठीराख्याना, कारण 2 चेंडूमध्ये 10 आल्यात आणि करायचे त्या 25. आता 4 मध्ये करायचे 15 धावा. काय सुपर लढत आहे, काय मॅच आहे. 2 संघ एकमेकाविरुद्ध खेळताना ही लढत पाहायला मिळते. काय सुंदर लढत आहे. तेच तर केलं मागच्या बॉलमध्ये. एक धाव का मी घेतली होती आणि स्ट्राईक का मला ठेवली याचं उत्तर येणाऱ्या 2 बॉलमध्ये त्यानं दिलंय. खरं तर येला पहिल्या चेंडूवरती त्यानं चौका टोकला, त्यानंतर षटकार टोकलाय. हवेचा प्रवाह जर तुम्ही पाहिला तो उजव्या हाताच्या खेळाडूसाठी अगदी चांगला आहे. त्यामुळे त्याचा फायदा घेत त्यानं आक्रमकता सिद्ध केली आहे. येणारे 4 बॉल करायचे ते आता 15 धावा. सुंदर लढत मैदानाच्या आतमध्ये.
दोन बलाढ्य टीम एकमेकाविरुद्ध खेळतात. कोण जिंकेल कोण हारेल हे क्रिकेटमध्ये कधी सांगता आलं नाहीये. शेवटचा बॉल जोपर्यंत पडत नाही. पुन्हा प्रहार. स्वागत आहे 8व्या नंबरचा सर्वेश. आज मात्र आक्रमकता सिद्ध करतोय. अजून एक षटकार. गावाचा श्रीराम मस्कर या नावाचा होता पाले या गावाचा श्रीराम मस्कर या नावाचा चषक ठेवलंय पाले गावाला आयोजन केलंय पाले गावाला असा श्रीराम मस्कर चषक गाजतोय आधी ठाणे जिल्ह्याला असा श्रीराम मस्कर चषक गाजतोय आधी ठाणे जिल्ह्याला. कोई लाड प्यार नहीं रास्ते धमकाने पडते मंजिल से जोडने के लिए. काय बॅटिंग करतोय मैदानावरती. संपूर्ण आशा पल्लवित झाल्यानंतर 8व्या क्रमांकाचा खेळाडू एवढ्या ताकदीनं क्रिकेट खेळू शकतो हे कुणाला वाटलंही नव्हतं. आणि काय क्रिकेट खेळतोय सर्वेश पाटील नाव त्याचं आहे. आणि त्यांना ठोकले जातात 2 षटकार. 8 मध्ये त्याने 29 केलेत. आता त्याला 3 मध्ये करायच्यात 9 धावा. सामना पलटवार वार पे वार पलटवार. आणि आता मात्र प्रश्न पडलाय काकडबे टीमच्या कॅप्टनला की आता करायचं तरी काय. कारण एका बाजूला आक्रमकता सिद्ध करतोय सर्वेश पाटील. एखादा डॉट चेंडू एखादा विकेट तुम्हाला मॅच मध्ये कमबॅक देईल. त्यामुळे कॉन्फिडन्सनं क्रिकेट खेळावं लागेल. 3 चेंडू करायच्यात मैदानावरती 9 धावा. आणि समोर बॅट्समन तुम्ही पाहतायत सर्वेश पाटील ज्याच्या अंगामध्ये पूर्णपणे आता ताकद संचार झाली आहे. कारण खरं तर ज्या खेळाडूनं सुरुवात षटकारानं केली त्याच्या अंगामध्ये आता ताकद निर्माण झाली आहे. सर्वेश पाटील तेच सांगितलं की एखादा चेंडू इथे खराब आलाय. पंचांनी वाईट घोषित केलाय. पंचांच्या भूमिकेमध्ये तुम्ही पाहताय तिथे एक अतिरिक्त रन्स त्या ठिकाणी आली. आता 3 मध्ये करायच्यात 8. राकेश कुंभार तुम्ही पाहतात मेन पंचांच्या भूमिकेत. मॅन फ्रॉम पडलेगाव एक उत्कृष्ट खेळाडू गेले कित्येक वर्ष पडलेगाव टीम मध्ये तो क्रिकेट खेळतोय. आणि आज पंचांच्या भूमिकेमध्ये त्यानंतर लेग पंच तुम्ही पाहतायत जगदीश दुधकर मॅन फ्रॉम वसार. गेली कित्येक वर्ष क्रिकेटला दिली आहेत. अनुभव त्यांच्याकडे भरपूर आहे. चला पंच काय डिसिजन लगेच आपण त्या ठिकाणी डिस्कस करा. आणि पंच काय डिसिजन. वाईट बॉल आहे. डीआरएस घेतले की नाही. डीआरएस कोणी घेतलंय. पंचांनी घेतलंय. पंचांना डाऊटफुल वाटले त्यामुळे ते घेऊ शकतात. तुम्ही घेऊ शकत नाही. लक्ष असू द्या. कारण काल देखील पंचांनी घेतलं होतं. लक्ष असू द्या. काल देखील घेतलं होतं. फक्त पंचांना वाटलं डिसिजन काय 19-20 असेल त्यांना वाटलं तर ते घेऊ शकतात. तुम्ही दबाव टाकू नका प्लीज. कोणताही संघ लक्ष असू द्या. चला तिसऱ्या पंचाने देखील सांगितलं अंपायर कॉल्स असेल व्हाईट बॉल. चला पंचांची कोणीही बाधा करू नका. बॅटिंग संघ असो किंवा फिल्डिंग संघ असो पंच जो डिसिजन देते तुम्हाला तो स्वीकार करावा लागेल. आणि पंचांना जर वाटलं की आम्हाला डीआरएस घ्यायचं आहे तर ते घेऊ शकतात. तुम्ही दबाव टाकू नका. हा वाईट आलाय. आता 3 मध्ये करायचे ते म्हणजे 8 धावा. एक जबरदस्त मॅच संपल्याना पहिला मिळते रफ अँड टफ. शेवटच्या अंतिम षटकामध्ये 25 ची गरज होती रे. आता राहिले 3 चेंडू 8 धावा. एखादा डॉट चेंडू एखादा खरं तर विकेट सामन्यामध्ये कमबॅक देईल. परंतु सर्वेश पाटीलनं केलेली आक्रमकता आता फक्त टीम साठी मजबूत स्थिती निर्माण करून देते. सामना पलटवार झालाय. फटका चांगलाय. मिळती 6 धावा.
सेलिब्रेशन सुरू झालंय. जय जलेश्वर भाडेकर संघाचं 8व्या नंबरचा खेळाडू जर अशा पद्धतीने फटके खेळत असेल तर नक्की विजय जवळ आलाय. आणि आता येणारे 2 चेंडू करायचे 2 धावा. साठी 500 रुपयाचं प्राइज आहे. काय मॅच आहे, काय मॅच आहे. परंतु काकडबा संघ अद्याप काही गमावलं नाहीये. एखादा डॉट चेंडू किंवा विकेट तरी तुम्हाला सामन्यामध्ये कमबॅक देईल. आणि मी मगाशी तेच सांगितलं की शेवटपर्यंत तुम्हाला सामना पाहायला मिळेल. आणि जोपर्यंत शेवटचा अंतिम बॉल फेकला जात नाही तोपर्यंत सामना समाप्त झाला नाहीये. त्यामुळे तुम्हाला संघर्ष सोडायचा नाहीये. काकडबा संघ देखील संघर्षानं मैदानामध्ये अनेक वेळा संघर्ष करताना त्या संघाला पाहिलंय. परंतु अंतिम षटकामध्ये 25 धावा असताना गोलंदाजावरती विश्वास टाकला होता गोलंदाज रोशन भोईर. परंतु तो आता मागणं ठरलाय. परंतु जे काही घडलं रोशन साईडला ठेवून येणारा बॉल डॉट किंवा विकेट घ्यायचा. कारण सामना शेवटच्या अंतिम बॉल पर्यंत जर न्यायचं असेल तर तुम्हाला आता संघर्ष करावा लागेल. 2 चेंडू करायचे आहेत मैदानाच्या आतमध्ये 2 धावा. शॉट लाईक दॅट हॅट्रिक आणि विनिंग स्ट्रोक सर्वेशनं ठोकलाय षटकार. एकूण 41 धावेची मॅरेथॉन इनिंग मैदानाच्या आतमध्ये सामना विन. जय जलेश्वर भाडेकर. लहान मुलं ओ चला लहान मुलं काय बाहेर. काय मॅच होते, काय लढले. सर्वेश पाटीलचं आता कौतुक करावं तेवढं कमी. संपूर्ण मॅच फसली होती आणि अशा मोमेंटला त्यानं बॅटिंग केली. काय सुपर्ब लढत पाहायला मिळाली. जी मॅच पूर्णपणे हातातनं निसटली होती ती मॅच जिंकून दाखवली आहे. बाळासाहेब ठाकरेंचं एक वाक्य मला आठवलं. जगाच्या पाठीशी तुम्ही कुठेही जा, जर तुमचा सेल्फ कॉन्फिडन्स आत्मविश्वास तुमच्या सोबत असेल तर तुम्हाला जगात कोणीही परास्त करू शकत नाहीये. आणि सर्वेशनं तेच सांगितलं जेव्हा ओव्हर नंबर 4चा अंतिम चेंडू होता. 2 धावा मिळाल्या असत्या परंतु त्याने 1 धाव घेतली आणि स्ट्राईक खात्यामध्ये ठेवली आणि सांगितलं की हा सामना मला जिंकायचा आहे. आणि जिंकून दाखवलाय सर्वेश पाटील. मॅन ऑफ द मॅच आइये. सर्वेश पाटील ठरला मॅन ऑफ द मॅच. या सामन्याचा हिरो. बेस्ट ऑफ लक टीमला आणि हार्ड लक टीम काकडबाल. हार जीत क्रिकेटमध्ये होत असते परंतु आज काय चुकलं, काय कमी पडलं, नक्कीच हा बारीक सारीक गोष्टीत काकडबा टीम त्या सुधारून तुम्ही नेक्स्ट स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी करा ही तुम्हाला मी शुभेच्छा देऊ आणि अभिनंदन करू टीम जय जलेश्वर वाडेकर टीमचं. आणि मॅन ऑफ द मॅच ठरलाय 41 धावेची मॅरेथॉन विनिंग पारी खेळणारा सर्वेश पाटील. चला सर्वेश पाटील या. विजय कोलेकर जवळ त्यांचा कडनं एकूण 2000 रुपयाचं प्राइज आहे. बीपी हाय झाली होती परंतु शेवटच्या क्षणाला काय बॅटिंग केली सर्वेशनं. आणि चला या सर्वेश पाटील या. मॅन ऑफ द मॅच या सामन्याचा हिरो. अप्रतिम मॅच झाली आणि या मॅच मध्ये काय लढलाय. योद्धा मैदानाच्या आतमध्ये. आय लाईक अ वॉरियर. खरं तर तो सांगतो की मी एक योद्धा आणि मला युद्ध आवडतं आणि त्याने युद्ध पेटवलं मैदानाच्या आतमध्ये आणि तो सामना जिंकून दिलाय. सर्वेश पाटील मॅन ऑफ द मॅच. आइये समीरदादा देसाई यांच्या शुभाशय आम्ही देत आहोत मॅन ऑफ द मॅच. सर्वेश व्हेरी वेल प्लेड. संघ पूर्णपणे अडचणीमध्ये होता. संघ पूर्णपणे बॅकफुटला गेला. अशा मोमेंटला तो आला. 8व्या नंबरवरती येताना बॅटिंग केली. काय सांगशील. माझी किती दिवस झाले बॅटिंगच लागत नाही. शिदू अंकलनी माझ्यावर कॉन्फिडन्स दाखवला, पूर्ण टीमने कॉन्फिडन्स दाखवला म्हणून मी मॅच जिंकू शकतो. सर्वेश जेव्हा 4थं षटक होतं अंतिम चेंडूवरती 2 धावा येऊ शकल्या असत्या, तू एकच घेतली, याचं कारण. मला कॉन्फिडन्स होता स्वतःवर की मी मारू शकतो लास्टच्या ओव्हरला म्हणून मी एकच रन काढून घेतली. थँक्यू. होतेच खरं तर सर्वेश पाटील ज्यांना अप्रतिम खेळ केला आणि मॅन ऑफ द मॅच त्याला देता होता पण समीर देसाई यांच्या शुभाशय 41 धावेची मॅरेथॉन इनिंग. अप्रतिम बॅटिंग केली आणि मयूर ठाकूर यांच्याकडून देखील ऑनलाईन तुम्हाला 500 रुपये आलेत. जमाना मयूर दादा ठाकरे यांच्याकडून ऑनलाईन आहे 500 रुपयाचं प्राइस. ऑनलाईन जमाना त्यामुळे आता प्रत्येक व्यवहार ऑनलाईन मध्ये होतात. सचिन पवार यांच्याकडून देखील सर्वेशला 500 रुपये आहेत. बॅटिंग तसे केली त्यानं. खरं तर या मॅच मध्ये सुपर लढत. चला आता सेकंड मॅच मध्ये मध्ये सुरू होईल आणि कॉमेंटर मध्ये जगदीश पाटील मॅन फ्रॉम नारिवली.
पंकज पाठक आणि शशिकांत पाटील आणि सुनील मामा यांच्याकडून प्रत्येकी 500 रुपये आहेत. विलास मोरे यांच्याकडून 500 रुपये आहेत. ऑनलाईन त्याला दिले जातील. चेक करा आपण आपला जीपे.